Today we discuss about parasympathetic and sympathetic system. Parasympathetic and sympathetic system, most of the action are opposite. Parasympathetic and sympathetic system. Okay, parasympathetic are originated from cardiovascular and sympathetic are originated from dorsolimbar. Distribution आहे. Parasympatheticचे distribution limited to heart, head, neck and trunk. पॅरासिम्पॅथेटिकचं डिस्ट्रीब्युशन हेड, नेक अँड ट्रंक आहे आणि सिम्पॅथेटिकचं वाईडमध्ये आहे. न्यूरो ट्रान्समीटर ॲसिटाईल कोलिन, नॉर ॲड्रेनालिन अँड ॲसिटाईल कोलिन. ओके, पॅरासिम्पॅथेटिकचं न्यूरो ट्रान्समीटर हा ॲसिटाईल कोलिन आहे आणि सिम्पॅथेटिकमध्ये नॉर ॲड्रेनालिन हा मेजर न्यूरो ट्रान्समीटर आहे आणि ॲसिटाईल कोलिन हा मायनर न्यूरो ट्रान्समीटर आहे. ओके, पॅरासिम्पॅथेटिकचं आलं लक्षात ॲसिटाईल कोलिन. नॉर ॲड्रेनालिन हा सिम्पॅथेटिकमध्ये मेजर म्हणून न्यूरो ट्रान्समीटर काम करतो आहे आणि ॲसिटाईल कोलिन हा मायनर म्हणून. ओके, मेन फंक्शन काय आहे? कीप बॉडी कूल अँड काम आहे. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे. पॅरासिम्पॅथेटिकची मेन जे फंक्शन आहे ते काय करतो आहे? बॉडीला कूल अँड काम ठेवतो आहे, म्हणजे रेस्ट अँड डायजेस्ट कंडिशन. सिम्पॅथेटिकचं कसं आहे? प्रिपेअर बॉडी फॉर फाईट अँड फ्लाईट मुवमेंट. ओके, म्हणजे आपण सिम्पॅथेटिकचा हा FFF म्हणून लक्षात ठेवू शकतो, जसं की फिअर, फाईट अँड फ्लाईट. ओके, आणि पॅरासिम्पॅथेटिकचं रेस्ट अँड डायजेस्ट. ओके, आता हे लक्षात ठेवायचं जर असलं तर कसं ठेवणार आपण? पॅरासिम्पॅथेटिकचं लक्षात ठेवायचं आपल्याला, बॉडी आपली कूल अँड काल्म आहे, रेस्ट अँड डायजेशन कंडिशन. सिम्पॅथेटिकचं लक्षात ठेवायचं आपल्याला, प्रिपेअर बॉडी फॉर फाईट अँड फ्लाईट मुवमेंट. फिअर, फाईट अँड फ्लाईट, FFF म्हणून आपल्याला सिम्पॅथेटिकचं लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता आपल्याला काय लक्षात बघायचं आहे? ओके, साईट ऑफ ॲक्शन पॅरासिम्पॅथेटिक अँड सिम्पॅथेटिकचे. ओके, कोणत्या साईडली काय ॲक्शन देत आहे ते? सपोज हर्टवरती, हर्टमध्ये काय करतं ते? डिप्रेस करताय. हर्ट रेट काय होते? स्लो होते. कंडक्शन पण काय होतं आहे? स्लो होतं आहे. आणि सिम्पॅथेटिकमध्ये स्टिम्युलेट होतं आहे. हर्ट रेट इन्क्रीज होणार आहे, कंडक्शन इन्क्रीज होणार आहे. जसं आपण एक्झाम्पल घेतलं तर काय आपण कूल अँड काम आहे, म्हणजे रेस्ट अँड डायजेशन मुवमेंट आहे बॉडीची. ओके, मग रेस्टमध्ये आपण काय होतो आहे? झोपतो आहे. मग आपण कसं कूल अँड काम असणार आहे, तर झोपण्याच्या त्याच्यात हर्ट रेट आपले हळूहळू डिक्रीज होणार, जसं डीप स्लीपमध्ये जाणार आहे. ओके, ब्रॉन्कोसमध्ये काय आहे? स्टिम्युलेट करते ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन आणि सिम्पॅथेटिक्समध्ये रिलॅक्स करते ब्रॉन्को डायलेशन. ओके, GITमध्ये काय होतं आहे? स्टिम्युलेट, इन्क्रीज मुवमेंट, सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूसचं सिक्रेशन इन्क्रीज होतं आहे. इकडे काय होतं आहे? डिक्रीज, रिलॅक्स होते मुवमेंट. ओके, मुवमेंट काय झाली आहे? रिलॅक्स झाली आहे. ओके, पुन्हा एकदा